श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, उद्या आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण असतात आणि हे सण आपल्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचे असतात. प्रत्येक सणाच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो, सेवा करत असतो, तर त्या सर्व सेवा उपाय ह्या आपले परमेश्वरापर्यंत पोहोचतातच आणि त्या फक्त आपण श्रद्धेने आणि विश्वासाने करायला पाहिजे. त्यातलाच इंग्रजी नवीन वर्ष नवीन सुरू झालं की लगेचच पहिला येणारा जो सण असतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे उपाय हे अगदी प्रभावी असे ठरत असतात, कारण पहिलाच सण असतो आणि पहिल्याच सणाच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्या अगदी यशस्वी अशा ठरत असतात. तर उद्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या मकर संक्रांत आहे, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी उद्या करायच्या आहेत. आता ह्या कोणत्या आहेत तर तुम्हाला उद्या ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, मीठ, गोमूत्र टाकायचं आहे आणि याने आपली फरशी पुसायची आहे. याने धुळीच्या रूपात जी काही नकारात्मक शक्ती आपल्या घरात असते तर ती नष्ट होते. त्याचबरोबर आपला उंबरठा छान व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा छान व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी उद्या आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेर छान मस्त पाऊलांची रांगोळी आपल्याला काढायची आहे, माता लक्ष्मीचे पाऊल. आणि त्याचबरोबर घरामध्ये उद्या तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती जाळायचं आहे. आपल्या ज्यावेळेस आपण देवांना आंघोळ घालतो बघा, तर त्यावेळेस तुम्हाला पंचामृत तयार करून ठेवायचं आहे आणि या पंचामृतने उद्या आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे. उद्या घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम या सर्व सेवा तुमच्याकडनं झाल्याच पाहिजे. आता नाही तुम्हाला पठण करणं शक्य तर तुम्ही श्रवण तरी करा. म्हणजेच काय, यूट्यूबवरती लावून द्यायचं. यूट्यूबवरती लावल्यानंतर तुम्ही तुमचं काम करता करता श्रवण करू शकता किंवा यूट्यूबवरती लावून तुम्ही देवांसमोर बसा, हात जोडून नमस्कार करून बसा आणि तुम्हाला ह्या ज्या काही सेवा आहेत तर त्या श्रवण करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत. आता उद्या तुम्हाला आंब्याच्या पानांचा काय उपाय करायचा आहे तर ते बघा. तर तुम्हाला छान अगोदर आंब्याची पानं तुमच्या घरामध्ये उद्या घेऊन यायची आहे. हा जो उपाय आहे तो सकाळीच तुम्हाला करायचा आहे. घरामध्ये घेऊन आल्यानंतर तुम्हाला या आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला या आंब्याच्या पानांना हळद लावायची आहे. तर किती आंब्याची पानं घ्यायची तर 5 घ्या, 7 घ्या, 11 घ्या, अगदी तुमची इच्छा, तुम्हाला किती घ्यायची, फक्त ते विषम संख्येमध्ये असावे. विषम संख्येमध्ये आंब्याची पानं आणल्यानंतर धुतल्यानंतर त्याला हळद लावायची आहे. हळद म्हणजेच एक हळदीचा टिंब प्रत्येक पानावरती द्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे पानं आहेत तर ते तुम्हाला याचं तोरण तयार करायचं आहे. तुम्हाला याचं तोरण तयार केल्यानंतर हे जे तोरण आहे तर ते तुम्हाला उद्या आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला उद्या लावायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. उद्या जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, कारण आंब्याच्या पानांना आशीर्वाद आहे की ज्या वेळेस ज्या घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण असेल त्याच घरामध्ये माता लक्ष्मी या प्रवेश करत असतात. तर नक्की तुम्ही उद्या भरपूर सेवा आणि उपाय करणार आहेत, पण हा उपाय चुकवायला अजिबात कंटाळा करू नका. काही झालं तरी उद्या आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण हे बांधायचं आहे. अतिशय साधा या प्रभावी उपाय हा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल आणि माता लक्ष्मी या प्रसन्न होतील. तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे नक्की करून बघा. नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.